कसं आहे भावानो, ढवारा मटण थाळी ती पण कुठं आपल्या काळजमध्ये हॉटेल आमंत्रणला. ट्रकवरची पाटी वाचली, म्हटली कारभारीनली आमची लय भारी. मग म्हटलं आमचं काय, आमचं मटण बी लय भारी, चला की म्हटलं खायला. कुठं तर भावानो काळजमध्ये पुढे गेल्यानंतर हॉटेल नवीन आमंत्रण चालू झालेलं आहे. आमंत्रणवर गेलो आणि तेवढ्यात पोरांना फोन केला, म्हटलं जेवायला जायचं का. पोरं म्हटली लगेच आलो. कुठं म्हटलं या आमंत्रणला. आमंत्रणला गाडी वळवली आणि पार्क केली. तेवढ्यात आमचा एक व्हेज आला आणि मिनी 2.0 राक्षस आला. त्याला म्हटलं कुठं जायचं, तर ते म्हटलं आमंत्रणला जायचं. व्हेजवाल्यानं मेनू कार्ड वाचायला चालू केलं आणि लाल्याला म्हटलं काय खाणार. लाल्या म्हटलं तो सांगेल ती खाणार. मग काय ऑर्डर केली त्यांची स्पेशल ढवारा मटण थाळी. लाल्याला म्हटलं काय काय, रश्श्यात हू म्हणून मटणाचं पीस आणि त्याच्याबरोबर बाजरीची गरम गरम भाकरी आणि आळणी भात. मग काय भावना आपल्याला सांगायला लागलं का. तेवढ्यात मालक म्हटले थांबा कसं खायचं मी सांगतो. ताटाला टेकान दिलं आणि रश्श्याचं सगळं ताटात सगळा रस्सा उतरून टाकला आणि म्हटली ह्यात कुस्करून खायचं चुरून खायचं. म्हटलं रस्सा एवढाच का, नाही म्हटली तुम्हाला पाहिजे तेवढा. मग काय बाईने दिली ना बादली भरून आणून रश्श्याची आणि लाल्या बाई कमी पडतोय. डायरेक्ट काला करायला सुरुवात, एकाच भाकरीचा बरं का, राक्षस नाही. आणि मालकांनी हू म्हणून रस्सा द्यायला चालू केलं. रश्श्याची क्वालिटी अशी की भावानं नाद नाही करायचा, इथला रस्सा कुठंच. ढवारा मटण थाळी काय असतं ना, तर इथं आल्यानंतरच कळतं. हॉटेल आमंत्रणची मटण ढवारा थाळी एक नंबर भावानं. मग मी पण म्हटलं मी कशाला कमी पडू, मला पण द्या म्हटलं रस्सा. माझ्या पण ताटाला टेकाण लावून हॉटेल मालक म्हटलं करा चालू आणि मस्त वगैरे तरी टाकली. म्हटलं लय तरी टाकू नका नाहीतर आमचा बाजार उठेल. आल्याला म्हटलं कसं लागतंय. भावानं कुस्कारल्याला पहिला घात घेतला आणि एक नंबर रिएक्शन दिलं. आणि भावानं खोटं नाही सांगत, एक नंबर क्वालिटी रस्ता आहे. आणि मटण नादच नाही करायचा. मटणाला कसलाही स्मेल नव्हता ना काय नव्हतं, पण भाऊ एक नंबर मटण होतं. मटणात मटण कमी काळजाचं पीस जास्त होतं आणि सगळं मिक्स, वजरी विजरी सगळं मिक्स होतं. म्हटलं आपण पण उडू एक रस्स्याचा झुरका. एक नंबर क्वालिटीचा रस्सा होता. आणि म्हटलं लाल्याबाई कसं, लाल्याबाईनं दुसऱ्या भाकरीचा फडशा उडवला होता. त्याला म्हटलं अजून का पाहिजे का, तो म्हटलं बस एवढ्यातच लय झालं. आणि हे काय चापाचं पीस असं दातानं रिटून म्हटलं. भाईला म्हटलं कसं आहे, काय म्हटलं एक नंबर टेस्ट आहे. भावानं विषय नॉनव्हेजचाच नव्हता, व्हेजचं पण जेवण क्वालिटी होतं. व्हेजवाल्याला म्हटलं जेवण कसं आहे, म्हटलं आजपर्यंत सगळ्यात भारी मी मटर खाल्लंय. म्हटलं बावा एक नंबर. मग लाल्या भाईनं मस्तपैकी ताट संपवलं, स्प्राईट आणला आणि म्हटलं बास का. त्याला म्हटलं थांब माझं राहिलंय उरकतो. कसं आहे भावानो, ढवारा मटण थाळी ती पण कुठं आपल्या काळजमध्ये हॉटेल आमंत्रणला. ट्रकवरची पाटी वाचली, म्हटली कारभारीनली आमची लय भारी. मग म्हटलं आमचं काय, आमचं मटण बी लय भारी, चला की म्हटलं खायला. कुठं तर भावानं काळजमध्ये पुढे गेल्यानंतर हॉटेल नवीन आमंत्रण चालू झालेलं आहे. आमंत्रणवर गेलो आणि तेवढ्यात पोरांना फोन केला, म्हटलं जेवायला जायचं का. पोरं म्हटली लगेच आलो. कुठं म्हटलं या आमंत्रणला. आमंत्रणला गाडी वळवली आणि पार्क केली. तेवढ्यात आमचा एक व्हेज आला आणि मिनी 2.0 राक्षस आला. त्याला म्हटलं कुठं जायचं, तर ते म्हटलं आमंत्रणला जायचं. व्हेजवाल्यानं